आज 26 मार्च 2026. आज रामनवमी दिवशी, आज रामनवमी आहे. म्हणजे नवमी निमित्त सर्व भारतामध्ये सुट्टी आहे. ओके. परंतु रामनवमीचं औचित्य काय असतं किंवा रामनवमीचं महत्त्व काय असतं हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा, चैत्र शुद्ध प्रतिपदा नवमी या दिवशी रामाचा जन्म झाला होता, म्हणजे आजच्या दिवशी. आता बघा, कधी झाला काय याच्यामध्ये खूप मतांतर आहेत. रामचरितमानसगान वेगळं सांगतं आहे, वाल्मिकी रामायण वेगळं सांगतं आहे, दाक्षिणात्य रामायण वेगवेगळे सांगतात. परंतु अंदाजे 5000 वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला असावा असं काही इतिहास संशोधक सांगतात. आणि बाकीचे बऱ्याच याच्यामध्ये त्या भाकड कथाच वाटतात. कारण 9 लाख वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला आणि 15 लाख वर्षापूर्वी जन्म झाला, सतयुगात होतं, त्रेतायुगन ह्या कथा वाटतात. कारण तसं ह्युमन रिव्हॉल्युशन तसं झालेलं नाही. असू द्या, जे काय असेल ते. राम हे मर्यादा पुरुषोत्तम होते. मर्यादा पुरुषोत्तम या शब्दाचा अर्थ सांगतो. मर्यादेमध्ये राहून, मर्यादा माहीत असून किंवा मर्यादेत वागून उत्तम असा पुरुष होणारा व्यक्ती जर कोण असेल तर ते प्रभू श्रीराम आहेत. प्रभू श्रीराम हे माणूस होते, पण ते देवत्वाला प्राप्त झाले त्यांच्या कर्तृत्वानं. म्हणजे अगदी लहान असताना तर तुम्हाला वाल्मिकी रामायण तर माहीत असेल. वाल्मिकी रामायणामध्ये काय आहे की दशरथ नावाचा एक राजा असतो, त्याला 4 पत्नी असतात. त्यातली एक आवडती पत्नी कोणती? कैकेयी. आणि अजून त्यांच्या सुमित्रा आणि अजून अशी एक पत्नी, अशा 3 पत्नी असतात. तर सुमित्राला राम नावाचा मुलगा होतो, त्याच्यानंतर कैकेयीला भरत नावाचा होतो. माहीत असेल तुम्हाला या सगळ्या गोष्टी. तर त्याला बी ते एक वर हे दिलेलं असतं, श्रावण बाळाचा मृत्यू होतो आणि त्यामुळं त्याला असा श्राप दिलेला आहे की तुला पण मुलं होतील आणि तुझ्या मुलाच्या विरहामुळं तुला पण वेदना होतील, अशा पद्धतीचा श्राप ज्यावेळेस श्रावण बाळाला दशरथ बाण मारतो नदीकाठी. ही स्टोरी तुम्हाला माहिती. तर रामाचा जन्म होतो, सगळीकडे आनंदोत्सव होतो. राम लहानपणीच कर्तृत्वान असतात, एकदम प्रांजळ आणि चांगलं व्यक्तिमत्व असतं. रामाचा सगळीकडं प्रचार प्रसार उदं झालेला असतो आणि राम राजा होणारे असं ठरलेलं असतं. परंतु सगळीकडं आनंदोत्सव असताना रामाच्या लहानपणीच्या लीला, जसं की तो लहानपणीच शास्त्रामध्ये पारंगत होतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस थोडा मोठा होतो, ज्यावेळेस आपल्या राजकुमाराचे जे कर्तव्य ते तो पार पाडतो. जंगलामध्ये जाऊन ऋषीमुनींची सेवा करतो आणि त्यांना राक्षसापासून परावृत्त करतो, त्याला राक्षसापासून वाचवतो. ह्या स्टोऱ्या तुम्ही ऐकल्यात. त्याच्यानंतर ज्यावेळेस रामाला आता सिंहासनावर बसायचं आहे, रामाला राजा व्हायचं आहे, दशरथाला वानप्रस्थ म्हणजे दशरथाला आता ग्रस्त आश्रमाचा त्याग करून जंगलामध्ये निघून जायचं आहे सिद्धीप्राप्तीसाठी किंवा स्वर्गप्राप्तीसाठी. त्याला आता ध्यानधारणा करायची. कोणाला? दशरथाला. असं त्याने ठरवलं आणि रामाला राजा करावा असं ठरवलं. परंतु कैकेयीचा अट्टहास मदत येतो. कैकेयी म्हणते माझ्या पुत्राला भरतालाच राजा करावं. आणि त्या पद्धतीचं वचन कैकेयी कोणाकडून घेते? दशरथाकडून घेते. तर पितृवचनासाठी रामाने वनवाससुद्धा केला. तर असं तुम्ही ऐकलं असेल, पितृवचनासाठी रामे वनवास केला, अशा पद्धतीची स्लोगन आहे किंवा अशा पद्धतीचे गाणे आहेत. तर त्या वचनामुळं रामाला काय करावं लागतो? 14 वर्षाचा वनवास सहन करावा लागतो. कारण कैकेयीने त्या पद्धतीनं वचनच घेतलं होतं की माझ्या पुत्राला भरताला राज्य द्या आणि रामाला वनवास द्या. अशा पद्धतीच्या तिच्या डोक्यामध्ये रामाविषयी अचानक द्वेष येतो आणि त्या द्वेषाचा परिणाम अशा पद्धतीने वचनात होतो. पण आता दशरथांनी वचन दिल्यामुळं त्याला काही करता येत नाही आणि राम पण तो वचन पाळतो. रामाला वचन पाळणं बंधनकारक नव्हतं, लक्षात घ्या. त्यानं ठरवलं असतं, सगळी राजा त्याच्याकडून होती, राजा म्हणजे दशरथ पण त्याच्याकडून होता. अशा कंडिशनमध्ये रामाला वचन पाळणं आवश्यक नव्हतं. परंतु स्वतःच्या वडिलांचं वचन मोडीत निघन या एका गोष्टीसाठी रामानं स्वतःचं आयुष्य पणाला लावलं आणि 14 वर्षाचा वनवास सहन केला. हसत हसत तो वनवासाला गेला. आणि वनवासाला गेल्याच्या नंतर वनवासाचे नियम काय की तुम्ही राज्यवस्त्र सगळे त्यागायचे, सगळ्या सुखसुविधा त्यागायच्या,
गावामध्ये राहायचं नाही अशा पद्धतीने. पण राम ते राम, जिथं जाईन तिथं नंदनवन फुलवतील अशा पद्धतीने अयोध्येतून सुरुवात झालेले राम हळूहळू दक्षिण भारताकडे आले. आपल्या नाशिकच्या पंचवटीमध्ये राहिले. तिथं मग सीतेचं हरण झालं. ती स्टोरी सगळी तुम्हाला माहिती आहे. सीतेचं हरण म्हणजे राम, सीता आणि त्यांचा बंधू एक होता, कोण? लक्ष्मण. अतिशय बंधुप्रेम राम लक्ष्मणाकडून शिकावं. आजही तुमच्या गावामध्ये किंवा घरामध्ये तुम्हाला उदाहरण द्यायचं तर काय भाऊ आहेत राम लक्ष्मणासारखे, अशा पद्धतीच्या स्लोगन पडलेले आहेत किंवा अशा पद्धतीच्या लोकांना उदाहरणात्मक दिलं जातं. का? कारण राम आणि लक्ष्मणाचं खूप बंधुत्व प्रेम होतं. तर वनवास रामाला दिला होता, परंतु भोगला कोणी? लक्ष्मणाने भोगला कोणी? सीताने भोगला. आणि भोगला सगळ्या जनतेने सुद्धा, लक्षात घ्या. कारण राम तिथं नव्हता तर जनताच वनवासी झाली, लक्षात घ्या. दशरथांनी रामाला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु भरताने रामाला अडवण्याचा खूप प्रयत्न केला आणि याच्यामध्ये दशरथाचा मृत्यू झाला. राम नाव घेऊन दशरथ मृत्युमुखी पडले. तो जो श्रावण बाळाला दिलेला जो श्राप होता तो सत्यतेमध्ये आला. आता इकडं राम आल्याच्या नंतर, वनवासामध्ये आल्याच्या नंतर भरतानी काय केलं? त्याच्या पादुका, कोणाच्या? रामाच्या पादुका म्हणजे चपला घेऊन सिंहासनावर ठेवल्या आणि त्याच्यावर राम राजा आहे असं गृहीत धरून त्यांनी 14 वर्ष काय केलं? राज्य केलं. राजा कोण होता? भरत. पण सिंहासन कोणाला दिलं? रामाच्या पादुकाला म्हणजे चपलाला. लक्षात असू द्या, ही गोष्ट तुम्हाला माहीत असावी. भरताचं रामप्रेम हे पण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर रामाने काय केलं? वनवासात असताना बऱ्याच गोष्टीचा अनुभव घेत गेला. वेगवेगळ्या ठिकाणचं जीवनमान काय, वेगवेगळ्या राज्यामध्ये एंट्री, त्याच्यानंतर तिथलं जीवनमान काय. रामाला कोणत्याही गावामध्ये, नगरीमध्ये त्यांचं भव्य स्वागत व्हायचं, कारण परंतु ते स्वागत स्वीकारत नसत. का? तर त्यांना वनवास होता, वनामध्येच वास, गावामध्ये नाही. अशाच या वनामध्ये राहत असणाऱ्या एका शबरीच्या घरी मात्र राम गेले. शबरी ही एका अस्पृश्य समाजाची महिला होती. तिच्या हाताचे उष्टी बोरं त्यांनी खाल्ले आणि रामांनी भेदभाव जो आहे तो टाळण्याचं काम त्या काळात केलं, लक्षात घ्या. असे हे मर्यादा पुरुषोत्तम पुढं ज्यावेळेस सीतेचं हरण होतं त्यावेळेस सीतेच्या रक्षणार्थ रावण या अहंकारी राजाचा तिथं जाऊन त्याचा पराभव करतात आणि वानरसेना म्हणजे सामुग्री त्यांच्याकडे नसते तर वानरसेनापासून एक सेना तयार करतात. हळूहळू धागेदोगे जोडतात, संघटन तयार करतात आणि या संघटनाचं नेतृत्व छोट्या छोट्या नेत्याला देतात. जसे की हनुमान असेल, सुग्रीव असेल, त्याच्यानंतर नळ असतील, नीळ असतील, जामवंत असतील, हे सेनापती तुम्हाला माहिती आहेत. तर अशा सगळ्या सेनापतीचं वेगवेगळ्या पशुपक्ष्यांचं सैन्य तयार करतात आणि रावणासारख्या बलाढ्य राक्षसांच्या राजाला मृत्युमुखी पाडतात आणि त्यापासून अहंकारापासून किंवा बऱ्याच श्रीलंकेच्या जनतेची त्यांची सुटका करतात. अशा पद्धतीचं वर्णन एका रामायणामध्ये आहे, म्हणजे जे कोणतं वाल्मिकीने लिहिलेलं रामायण याच्यामध्ये आहे. ज्यावेळेस राम परत येतात तो दसऱ्याचा दिवस असतो, म्हणून दसरा बऱ्याच ठिकाणी साजरा केला जातो. बऱ्याच ठिकाणी पूर्ण भारतात राम विजय झाले म्हणून रावणाचा वध करतात. माहिती आहे ना तुम्हाला, दसऱ्या दिवशी रावण जाळतात ना, तो दिवस दसऱ्याचा असतो. त्याच्यानंतर राम जेव्हा अयोध्यात येतात आणि परत राजसिंहासन हे करतात, तो दिवस असतो चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस असतो. गुढ्या उभारल्या जातात आणि तेव्हापासून गुढीपाडवा पूर्ण भारतभर मानला जातो. आता भारतामध्ये आत्ताच काय केलं रे? राम मंदिर बांधलं आहे. ठीक, राम मंदिराचा फैसला कोणी दिला? कोर्टाने दिला. बाबरी मस्जिद पाडून राम मंदिर बांधलं आहे. तर कोर्टाच्या नियमानुसार BJP सरकारने मोठ्या भव्य दिव्य पद्धतीने राम मंदिर बांधलं, प्राणप्रतिष्ठा केली. आणि आता या राम मंदिराचं महत्त्व फक्त आता काय व्हायला लागलं आहे, राम मंदिराच्या याच्या आडून राजकारण व्हायला लागलं. परंतु रामाकडून काय घ्यायला पाहिजे, तर रामाकडून त्यांच्या मर्यादा पुरुषोत्तमच्या ज्या गोष्टी आहेत त्या घ्यायला पाहिजे. तिथून आल्याच्यानंतर बी त्यांनी सुखाचं रामराज्य केलं. माझ्या प्रजेमधला कोणीही दुःखी राहता कामा नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले, म्हणून सुखाचं रामराज्य हा शब्द प्रयोग केला जातो. परंतु याच्यामध्ये त्यांनी नंतर सीतेला अग्निपरीक्षासुद्धा द्यावी लागली, स्वतःच्या पत्नीला अग्निपरीक्षा
द्यायला लावली, तर तिथं रामाला थोडं क्रिटिसाईज केलं जातं. शंभूक प्रकरणामध्ये थोडं क्रिटिसाईज केलं जातं. परंतु ओव्हरऑल रामाचं जीवन हे एकदम त्यागाचं आहे, त्याच्यानंतर कर्तृत्वाचं आहे, यशाचं आहे, आनंदाचं आहे आणि उत्तुंग भरारीचं आहे. अशा या रामनवमीच्या तुम्हाला सर्वांना भरभरून शुभेच्छा. रामाच्या नावामध्ये खूप अशी ताकद आहे. आजही गाव पातळीवर लोक रामराम हा शब्द वापरता. या रामराम याच्यामध्ये एक साईन ऑफ वेलकम आहे, लक्षात घ्या. आपण जसं गुड मॉर्निंग म्हणतो, नमस्कार म्हणतो, त्याच्यानंतर राधे राधे म्हणतो, जय श्रीराम म्हणतो, जय शेवालाल म्हणतो किंवा अजून काय काय म्हणतो, पण सगळ्यात जास्त ह्या सत श्री अकालसुद्धा म्हणतात, पण सगळ्यात जास्त वापरला जाणारा शब्द आज भारतामध्ये कोणता असतो असेल तर रामराम. रामराम पाहुणे, बरोबर आहे. तर या रामाचा जप जो आपण करतो किंवा या रामाचा उच्चार जो करतो, तर याच्यामधून मानवता किंवा पुरुषोत्तमपणा जो आहे, स्त्रियाबद्दलचा आदर, त्याच्यानंतर वडिलांच्या शब्दांचा मान, भावाचं प्रेम आणि राजाचे कर्तव्य कशा प्रजेप्रती, ह्या सगळ्यांचं सार याच्यामध्ये येत असतं ह्या रामरामामध्ये. म्हणून हे आपण परत अनुभवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने राम आपल्यामध्ये स्वतःमध्ये रुजवला पाहिजे. आणि स्वतःमध्ये राम जर रुजवला तर तुम्हालाही रामासारखं देवत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या प्रसंगी तुम्हाला शुभेच्छा सांगतो. धन्यवाद.